एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. बारा चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. तीन दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. हिऱ्याची अंगठी बोटात आहे त्यांच्या. काही दिवसांपूर्वी अशीच एक अंगठी माझ्याही बोटात होती. आठवते मला. तुला आठवणारच ग, कारण तूच विकायला लावली होतीस ना ती मला. उगाच कुसकेपणाने बोलू नका. मूर्ती मिळाली तर ती अंगठी तुम्हालाच मिळणार आहे ना? मी घालणार आहे का जेंट्स अंगठी? नक्की ना? नाही तुझा काही भरोसा नाही. ती अंगठी मोडून त्याचं लॉकेट करून गळ्यात घालशील तू. वा, कल्पना काही वाईट नाही, चांगली आहे. नाही अजिबात चालणार नाही, आधीच सांगतोय. तुझं तसं काय करणार असेल ना तर मी तुला अजिबात मदत करणार नाही. मदत तर तुम्हाला करावी लागणारच आहे, कारण भैया साहेबांनी सांगितले इकडे निलिमा स्वानंदीला मदत करत बसणार. त्या भैया साहेबांनी आपल्याला इतकं छळलंय ना, अर्थात त्या सगळ्याचा वचपा आज निघेल म्हणा, कारण ती हिऱ्याची अंगठी आपल्यालाच मिळणार आहे. पण असे गप्पा मारत बसलो ना तर काहीही मिळणार नाहीये. या बाहेर कामाला पण लागलेले असते. मी कपाटात बघते, तुम्ही सगळे ड्रॉवर बघा, पटकन उठा चला. वहिनी काय करू ती अंगठी घेऊन? जाऊ दे. स्वानंदी, पण ती मूर्ती मिळणं गरजेचं आहे बघ. मी आहे तुझ्यासोबत. चल. काका, वहिनी यांचं पुस्तक सापडलं मला. भैया साहेब, तुमची रुद्राक्षाची माळ शेवटी आम्हाला सापडली. स्वानंदी, बियाणो. अरे वा. ललिता, पण नाही मिळत आहे ती मूर्ती. आता काय करायचं? आणि तेवढ्यात ती मूर्ती त्या स्वानंदीला मिळाली तर? नाही आपल्याला नाही मिळाली ना तरी चालेल, पण तिला मिळता कामा नये. तिला मूर्ती मिळाली तर अंगठी पण तिच्याकडे जाईल, आपल्याकडे नाही. हो. नाही नाही,
अगं पण अंगठी जरी तिच्याकडे गेली ना तरी ती घालणारे थोडीच. ती जेंट्सची अंगठी आहे, शेवटी ती मिळणार आपल्या इंद्रनीललाच. हो, पण ती स्वानंदीमुळे त्याला मिळालेली असेल, मी दिलेली नसेल. त्यामुळे ती सतत खुपत राहील माझ्या डोळ्यामध्ये. त्यामुळे तिला मूर्ती काही मिळता कामा नये. त्याला काय म्हणतात माहितीये ना, स्वतःच नाक कापून दुसऱ्याला अपशकुन करणे. मला टोमणी मारण्यापेक्षा ना बाहेर जाऊन बघा त्यांना मूर्ती मिळाली का. जा. हो. पडाल त्या बॅगेत, नीट जा. काय करताय? काय दिलं? नाही मिळाली असून. एक मिनिट. माझ्याकडे एक चांदीची मूर्ती आहे. हे भाई, नुसती चांदीची मूर्ती नकोय, तिच्या खाली शिरखेड असं लिहिलेली हवी आहे. लिहिलंय त्याच्या खाली शिरखेड असं लिहिलेलं आहे. म्हणजे मीच ती आणली होती शिरखेडच्या वाड्यात. कमाल आहे बाई तुझी, धन्यस. चांदीची मूर्ती म्हणून मी घेऊन आले होते. हिऱ्याच्या अंगठीसाठी देऊन टाकायला काही हरकत नाही. एक मिनिट. पण भैया साहेबांचा संशय तर माझ्यावरच येईल ना. असं कसं संशय येईल त्यांना? मूर्ती लपवण्याआधी ती त्यांच्याकडेच होती ना सकाळपासून. त्याच्यानंतर त्यांनी लपवलेली आहे. आणि शिरखेडच्या वाड्यातनं कधी काळी मूर्ती गायब झाली, काय लक्षात राहणार आहे त्यांच्या? एवढ्या मोठ्या समुद्रातनं ग्लासभर पाणी काढलेलं समुद्राला कळणार आहे का? हो, ते खरंच. शोध मूर्ती लवकर. मिळाली का? मिळाली. चला आता लवकरच माझ्या पोटात हिऱ्याची अंगठी येणार. हीच आहे ती मूर्ती. ललिता, ते भैयासाहेब माझ्यावर किती चिडलेले असू देत, पण जहागीरदारांची लक्ष्मी मलाच दार्जिणी आहे. वहिनी, काय मिळाली का मूर्ती? नाही काका, मी सगळीकडे शोधलं पण कुठेच नाही सापडली. सॉरी. सॉरी म्हणजे तुम्ही शोधणार नाही मूर्ती? नाही तसं नाही, पण तुम्ही म्हणताय ती मूर्ती घरात असेल असं मला वाटत नाही. आम्हाला सापडली, शोधली मी. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे हिऱ्याची अंगठी तुम्ही मला द्यायला हवी. मला खात्रीच होती मूर्ती नक्की ललितालाच मिळणार. आम्हालाही खात्री होती की ती मूर्ती तुमच्याकडेच आहे. बघू. हीच आहे ना? बरोबर आहे ना? हो, बरोबर. आता तुम्ही तुमच्या मनाशी प्रामाणिकपणे ठरवा आणि आम्हाला सांगा की आमची अंगठी आम्ही आता कोणाला द्यायची. अरे सांगायचं काय भैया साहेब, तुम्हीच म्हणाला होतात ना, जिला मूर्ती मिळेल तिलाच हिऱ्याची अंगठी मिळेल. खूप कष्ट घेतले तर ललिताने मूर्ती शोधण्यासाठी.
आणि त्यांच्याहून जास्त कष्ट तुम्हाला पडले असतील ना? शिरखेडच्या वाड्यात तुम्ही शोधली ती मूर्ती. शरम नाही वाटली वाड्यातली मूर्ती चोरताना? म्हणूनच मी म्हणालो होतो ही मूर्ती ललितांकडेच मिळेल याची आम्हाला खात्री होती. नाही भैयासाहेब, बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ही मूर्ती चांदीची आहे, म्हणूनच आम्ही हिऱ्याची लालूच दाखवतात ही मूर्ती बाहेर आली. मीच ती आणली होती शिरखेडच्या वाड्यात नाव. चांदीची मूर्ती म्हणून मी घेऊन आले होते. हिऱ्याच्या अंगठीसाठी देऊन टाकायला काही हरकत नाही. अरे ला शरम कोळून प्यालात तुम्ही दोघे. हिऱ्याच्या अंगठीची लालूच दाखवली तुम्ही? मला वाटलं खरंच देणार आहात. लालूस तुम्हाला, स्वानंदीनं तर आधीच सांगितलं होतं की तिला अंगठी नकोय, फक्त आशीर्वाद हवाय म्हणून. तिला नाहीच आहे कसली लालूच. म्हणून ही अंगठी आम्ही तिला देणार आहोत. तिने प्रामाणिकपणे शोध घेतला आणि एका क्षणी येऊन सांगितलं की मूर्ती सापडत नाहीये म्हणून. आम्ही मूर्ती लपवलीच नव्हती, मग सापडणार कुठून? ती तर माधवरावने चोरून आणली होती. स्वानंदी, आता या हिऱ्याच्या अंगठीवर फक्त तुमचा अधिकार आहे. तुम्ही या घरच्या फक्त सून नाही तर लक्ष्मी आहात. देवीचा शोध तुम्ही सुरू केलात आणि देवी जिथे होती तिथून बाहेर आली, प्रगट झाली. घ्या ही अंगठी, घ्या. गणपती गेले गावाला. लाईट पडे ना आम्हाला. या हळूहळू. बसा भैयासाहेब, बसा. दबलो रे हो. ऐक, निरंजन कुठे राहिला? अगं त्याला महत्वाचा फोन आला. त्या जिन्यात रेंज मिळत नाही ना, मग तो खाली फोनवर बोलतोय. काय ग बाई, एक मातीची मूर्ती, पण ती निघून गेल्यावर घर कसं सुन सुन बकाच वाटतंय. खरं आहे. आता आमची पण जायची वेळ झाली बरं का. या?
म्हणजे घर आणखीन सुनं होणार. पण तुम्हाला जाऊ कोण देणार आहे? तुम्ही कुठेही जायचं नाहीये, कळलं का? इंद्रनील, असं करून कसं चालेल बेटा? आईसाहेब आजारी आहेत आणि जानकी वहिनी एकट्या आहेत. कुणावर घर सोपवून आलोय. आता निघावं लागेल. बरं, नाही तुम्ही इतक्या लवकर कुठेही नाही जायचा. गणपतीची इतकी गडबड होती की निवांत गप्पा सुद्धा मारता आल्या नाहीत तुमच्याशी. प्लीज. मुलं एवढा आग्रह करतात तर राहा ना अजून काही दिवस. हो सांगा तुम्ही. घर त्यांचं आहे, थांबतील ते. ठीक आहे, आता एवढा सगळ्यांचा आग्रहच आहे तर थांबतो 4 दिवस. थँक्यू. भैयासाहेब, एका गोष्टीची परवानगी हवी होती तुमच्याकडनं. काय? माझी मैत्रीण आहे विम्मी, तिच्या घरी गणपती असतो, त्याला नवस बोलले होते मी मुलांसाठी. अगं बाई, तू कधीपासून एवढी धार्मिक व्हायला लागलीस ग? मुलांसाठी व्हावं लागतं बच्ची मावशी, आणि त्याची फळं मुलांना मिळाली की नवस फेडायलाही लागतो. आईला राहू दे, तुम्हाला नाही कळायचं. आई, पण मला हे तुझं खूप आवडतं. तू सॉलिड आहेस. म्हणजे बघा ना भैयासाहेब, निरंजनला एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय. इंद्रनीलची काय प्रगती सतत होतच असते. मुलं खुश तर सुनाही खुश. आणि 4ही जण खुश असतील तर आम्हाला आणखीन काय हवं, नाही का? म्हणूनच तिच्या गणपतीला नवस बोलले होते की एक दिवस येऊन त्याची सेवा करीन. जाऊन येईन म्हणते. वा, ऐकून अगदी बरं वाटलं आम्हाला. छान. अशी श्रद्धा ठेवा आणि चांगलं वागा सगळ्यांशी. काही कमी पडणार नाही आयुष्यात. जा तुम्ही, जाऊन या. आले. झाला का? द्या ना मला लवकर. भयंकर चिपट आहे म्हातारा. जाता जात नाही. काय म्हणलं थांबा, ते लगेच निमित्त सापडले थांबायला त्यांना. हो, एवढी चिडू नकोस. आता काय करायचं तेवढं सांग. भैयासाहेब म्हणून बसवले ना मखरात. मखराचं विसर्जन समुद्रात जाऊन त्यांचं. हे तू रागाच्या भरात बोलत असलीस तर ठीक आहे, पण खरोखर तसं काहीही करता येणार नाही. आता तर माझी खात्री पटत चाललेली आहे. स्वानंदीने त्यांना मुद्दामून इथे बोलवून घेतलेलं आहे. अरे वा, फारच लवकर खात्री पटली तुमची. आधी बच्ची मावशी आडव्या जात होत्या. स्वानंदीची ती CCTV आजी नख काढून बसलेलीच आहे, आणि आता हे आलेत आणखीन. दोघींना बोलून मी नामोहरण तरी करू शकते, पण हे यांच्यासमोर तोंड उघडायची सोय नाहीये. हे विम्मीकडे जाऊन आराम करणार आहे. पण इथनं बाहेर जाणार, मॉलमध्ये जाणार, शॉपिंग करणार, चमचमीत काहीतरी खाणार. यांच्या समोर बसून काही खायचं म्हटलं तर घशाखाली घास सुद्धा उतरत नाही माझ्या. मी पण येतो ना विम्मीकडे. विम्मीचा आचारी काय मस्त जेवण बनवतो माहितीये. आचारी काय आचारी? कुक आहे तिच्याकडे. कॉन्टिनेंटल फूड करतो तो. पातळ भाजी, मसाले भात असते पदार्थ नाही करत.
तेच ग कुक. आपण पण आज खाऊया ना मस्तपैकी कॉन्टिनेंटल फूड. पण दोघे जर सोबत बाहेर गेलो ना तर त्यांना संशय येईल ना. काय दिवस आले ते शी. आपल्या घरातनच बाहेर पडायला आपल्यालाच चोरी होते. तुम्ही मला बाहेरच्या बाहेर भेटा, आपण मस्त मजा करू, एखादे सिनेमा बघू. ठाकूर देसाईंनी दिलेले पैसे अडकवलेत ना, तर डबल करून पण आलेले आहेत. चला आता आपण जीवाची मुंबई करूया. एक दिवस तरी सुखाने जगू. मी देतो ना तुला त्याच्यापेक्षा मस्त हिऱ्याची अंगठी. हं? ना भैया साहेब नाही दिले म्हणून काय झालं, आपण घेऊ ना.